राम, लक्ष्मण आणि सीता त्या वनातून चालत चालत पुढे जात राहिले. तिथे त्यांना निषाद राजा नावाचा राजा भेटला. त्या राजाच्या मदतीने त्यांनी नौकेत बसून गंगा नदी पार केली आणि मग ते वत्स देशात आले. पुढे राम, मध्ये सीता आणि मागे लक्ष्मण अशा प्रकारे दुर्गम डोंगर, वन, जंगल यामधून ते सतत मार्गक्रमणा करत होते. दुसऱ्या दिवशी ते गंगा यमुना नद्यांच्या संगमावर असलेल्या चित्रकूट या भव्य पर्वतावर पोचले. चित्रकूटचा भव्य पर्वत आणि चोहीकडे पसरलेली हिरवळ आणि रम्य वनराई पाहून रामाला प्रसन्न वाटले. तो लक्ष्मणाला म्हणाला, हे स्थान खूपच सुंदर आहे, आपण इथे काही दिवस राहूयात का? मग राम आणि लक्ष्मण यांनी मिळून मंदाकिनी नदीच्या किनारी एक सुंदर पर्णकुटी उभारली आणि तिघेही त्या कुटीत राहू लागले. इकडे अयोध्येला सुमंत्र मंत्री रिकामा रथ घेऊन परतलेला पाहून सर्वांना रडू फुटले. दशरथ राजाने विचारले, माझा राम कुठे आहे? लक्ष्मण आणि सीतेला सोडून तुम्ही कुठे आलात? सुमंत्राने जंगलात घडलेली सर्व हकीकत सांगितली. दशरथ राजा अद्याप अंथरुणाला खिळलेला होता. तो कौसल्येला म्हणाला, राणी, मला आपल्या विवाहापूर्वी घडलेली एक घटना आठवत आहे. एका अशाच संध्याकाळी मी शरयू नदीच्या किनाऱ्यावर शिकारीसाठी गेलो होतो. चोहीकडे हळूहळू अंधार पसरत होता. दूरवरून कोणी प्राणी बहुतेक नदीत पाणी पित असल्याचा आवाज मला आला. म्हणून मी आवाजाच्या दिशेने एक बाण सोडला आणि क्षणार्धात कोणा माणसाचा मेलो मेलो असा आवाज ऐकू आला. मी लगेच आवाजाच्या दिशेने धावलो तर एका युवकाच्या छातीत तो बाण खोलवर रुतलेला मी पाहिला. तो युवक रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला होता आणि त्याच्या जवळच पाण्याची एक घागर पडली होती. तो युवक मला म्हणाला, माझे नाव श्रावण आहे. माझे आई वडील म्हातारे आणि आंधळे आहेत. मी त्यांना काशीला तीर्थयात्रेसाठी घेऊन चाललो होतो. त्यांना तहान लागली होती म्हणून त्यांना एका झाडाखाली बसवून मी इथे पाणी घेण्यासाठी आलो होतो. ते दोघे तहानेने व्याकुळ झालेले आहेत, माझी वाट बघत असतील. कृपा करून आपण त्यांच्यासाठी या घागरीतून पाणी घेऊन जावं. एवढं बोलून श्रावणाने आपले प्राण सोडले. मी घागरीत पाणी भरून घेऊन त्याच्या आई वडिलांजवळ पोचलो. माझ्या पावलांचा आवाज ऐकून त्याचे वडील म्हणाले, श्रावण बाळा, तू आलास का रे? तुला यायला एवढा उशीर झाला? मी घाबरत घाबरत त्यांना म्हणालो, मला माफ करा, मी श्रावण नाही, मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. श्रावण शरयू नदीवर पाणी भरत होता. त्याच वेळी मी चुकीने आवाजाच्या दिशेने सोडलेल्या बाणाने त्याचा वेध घेतला, त्यामुळे तो मरण पावला. हे ऐकून त्याचे वडील शोक करू लागले. त्याची आई रडू लागली. त्यांनी माझ्या हातून पाणी पिण्यास नकार दिला आणि पुत्र वियोगामुळे त्यांनीही आपले प्राण सोडले. श्रावणाचे वडील मरण्यापूर्वी मला शाप देत म्हणाले, हे निर्दयी राजा, ज्याप्रमाणे आज आम्ही आमच्या पुत्रवियोगाने प्राण सोडत आहोत, त्याप्रमाणे एक दिवस तू सुद्धा पुत्रवियोगाने शोकाकुल होऊन प्राण सोडशील. तेव्हा तर मी हा प्रसंग विसरून गेलो होतो. पण मला वाटतं श्रावणाच्या वडिलांनी दिलेला शाप आज खरा होतोय. असं वाटतंय की कोणीतरी माझ्या शरीरातून माझे प्राण काढून घेऊन जात आहे. मला मरण्याचं भय नाही, पण मला या गोष्टीचं खूप दुःख होतंय की या क्षणी माझ्या प्रिय पुत्राचं रामाचं तोंडही मी पाहू शकणार नाही. माझ्याकडून चुकून एका निर्दोष मुलाची हत्या झाली, हे त्याचेच परिणाम आहेत. हे रामा, कुठे आहेस? लक्ष्मणा, कुठे आहेस? सीता, राम, सीता, लक्ष्मण अशा तिघांची नावं घेत अखेरीस दशरथ राजाने आपला प्राण सोडला. राजाचा मृत्यू होईल अशी कल्पनाही कोणाच्या मनाला शिवली नव्हती. त्या राण्यांच्या आक्रोशाने राजवाडा थरारला. सर्व अयोध्या नगरी दुःखात बुडाली. पण सर्व वरिष्ठ मंत्र्यांनी आता राज्यसिंहासन काही अधिक काळापर्यंत रिकामं ठेवता येणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर भरताला जाऊन घेऊन यावं अशी आज्ञा राजदूतांना दिली. भरत राजदूतांबरोबर परत आला. त्यावेळी संपूर्ण अयोध्या नगरी सुनी सुनी आणि भकास वाटत होती. भरताने सर्वांना प्रश्न विचारले पण कोणीही उत्तर दिलं नाही.
भरत धावत धावत दशरथ राजाच्या महालात पोचला, पण तिथे त्याला कोणीही दिसलं नाही. म्हणून तो धावतच त्याची आई कैकेयीकडे गेला. कैकेयीने त्याचं आनंदाने स्वागत केलं. भरताने त्याला वडिलांबद्दल आणि रामाबद्दल विचारलं. तेव्हा कैकेयीने मोठ्या उत्साहाने कसे आपण 2 वर मागितले आणि त्यामुळे राम आणि सीता आणि लक्ष्मण वनवासाला गेले, त्याच्यामुळे तू राजा होशील. वाईट घटना एकच घडली, यात तुझ्या पित्याचा मृत्यू झाला. हे सर्व ऐकताच भरताचे डोळे अश्रूंनी डबडबले. कैकेयी त्याला म्हणाली, तू दुःख करू नकोस बाळा, तू अयोध्येचं राज्य सांभाळ. मी तुझ्या हितासाठीच हे सर्व काही केलं आहे. भरताला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपल्या आईकडून त्याला या गोष्टी ऐकायला मिळतील. त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. तो म्हणाला, अगं तू आई आहेस का वैरिणी? तू हे काय केलंस? तू असं कसं समजलीस की पित्याच्या मृत्यूचा आणि दादा बहिणींच्या वनवासाचा कलंक माझ्या डोक्यावर घेऊन मी अयोध्येचा राजा होईन? तू जे काही केलं आहेस त्याचं पाप तुलाच भोगायला हवं. मी तुझ्या कारस्थानात सामील होणार नाही. तुला हेच करायचं होतं तर मला जन्मतः मारून का टाकलं नाहीस? अशा पद्धतीने खूप चिडून कैकेयीच्या महालातून भरत निघून गेला आणि तो कौसल्या मातेकडे गेला. तिच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडू लागला. तो म्हणाला, माझ्या मातेनं जे काही केलं मला काही सुद्धा ठाऊक नव्हतं. यात माझी जरा सुद्धा इच्छाशक्ती नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. भरत बराच काळ रडत होता. दुसऱ्या दिवशी चंदनाची चिता रचून दशरथ राजावर अग्निसंस्कार करण्यात आले. त्यानंतर भरताने सर्व मंत्रीगण, पुरोहित आणि नगरवासियांची एक सभा भरवून त्यात घोषणा केली की मी नसताना अयोध्येमध्ये जे जे घडलं त्याचं मला अतीव दुःख होतं आहे. माता कैकेयीने जे काही केलं त्याबद्दल तिला कधीही क्षमा करता येणार नाही. पण आपल्या सर्वांना माहिती आहे की पित्यानंतर अयोध्येच्या राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार हा केवळ श्रीरामांचा आहे. आपल्या वंशाची हीच परंपरा आहे. मी श्रीरामाला परत आणण्यासाठी उद्या चित्रकूट पर्वताकडे प्रयाण करीन. मंत्रीगण, सेना आणि माता माझ्याबरोबर येतील. मला खात्री आहे की मी श्रीरामाला नक्कीच अयोध्येला परत घेऊन येईन. भरताच्या या प्रस्तावाचं सर्वांनी खूप खूप स्वागत केलं. आता कमीत कमी श्रीराम पुन्हा अयोध्येला परतून येतील अशी सर्वांच्या मनात आशा निर्माण झाली. खरंच भरत राजा आणू शकला का श्रीरामांना परत? ऐकूया पुढच्या भागात.